मित्रांनो आज आमच्याकडे फणसाची भाजी गरे काढूचत आणि पिको एक फणस तो आतमध्ये आणि हो मी आता भाजी एक आणलेलो नाही ते आणि आता आपलं मेनू बघा भात, आंब्याचं सार, फणसाची भाजी, भाकरी, पाणी. तर हे आपलं आजचं मेनू मस्तपैकी. गुंजली बघा तुमका दिसता काय ती गुंजली ही बघा ही बघा दिसली. तर मित्रांनो हे बघा पिशवी आणून ठेवलंय 4 पिशवी आणि आपल्या आता नेऊच्यात ते बघा तकडे घर दिसता. त्यामुळे तुमका झूम करून दाखवतोय. काय बघा तकडे एक घर ना त्या घराच्या कडेच नेऊच्यात पिशवी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आजच्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे. तर मित्रांनो आज आमच्याकडे फणसाची भाजी. तर हे बघा फणस आणलेलं काल पाहुण्यांकडनं. फणस कापून ठेवलेलो गरे काढूचत आणि पिको एक फणस तो आतमध्ये आणि हो मी आता भाजी एक आणलेलो तर मित्रांनो पहिलं आता मी मळ्यात जातोय कारण नारळ पाडू केलेले आहेत काका. तर पहिले आता नारळ आई गेली पुढे, तर पहिले नारळ घेऊन येतोय घराकडे आणि नंतर मग मी तुमका फणसाची भाजी आणि काय कालांग काय काय करता माहिती नाही, तर ती रेसिपी मी तुमका दाखवते. आज मी आता माळ्यात येऊन पोचलो आहे. आता माडाच्या बागेत जात आहे. सगळे रांगेत माडत म्हणजे सगळ्यांचे असे सार्वजनिकच काही कोणाचे 10-15 असे प्रत्येकाचे कोणाकोणाचे होत. थांब नंतर पिते का मासे दिसले मग पप्पू हा एवढं बघूया काय पप्पू गेलो. हा आले कायच गावत नाही, काय नाही गावात आली मासू. किती विषय आले 2-3 2 मिनिटं व्हायच नदीकडे जाऊन बघतोय चाल काय हा काय माशांची हाईले की पहिलं मी नदीकडे येतोयच कारण आता हे मासे पकडून गेलो वांगडी कसं काय नाही वाटतं. पाणी सुकतं कशाचा पवारता बघा पार कसाचा दिसणार नाही कारण मोबाईलची माझी काही एवढी क्लिअरिटी नाही मासे काय बारीक सारीक ते दिसणार नाहीत. आणि वाईच खदुळा कारण वरती काम चालू असल्यामुळे म्हणजे खराड्यावर तेलीवरच्या पुढे तकडे काहीतरी काम चालू वाटतं, त्यामुळे वाईच पाणी खदुळा. तेव्हा गुंजली बघा तुमका दिसता काय मोठी गुंजली आहे ही बघा दिसली हे बघा. एवढंच क्लिअर माझा मोबाईल, याच्या पुढे नाही क्लिअरिटी होऊ शकत. तर मी पाणी जरा सुकता आणि पाणी जरा व्हायचं निवळ व्हायचं लगेच खजुरा. तर आता जाऊया मी बागेत. काका उतारले बहुतेक शेवटचं माडत होतो काढतो. तर एक पिशवी घेऊन घरात जात आहे मी. तर मित्रांनो एकूण 4 पिशवी झाली आहेत. तर आता मी एक पिशवी घेऊन गाडीवरनं घरात जात आहे. बघूया आता काय. तर मित्रांनो हे बघा पिशवी आणून ठेवलंय 4 पिशवी आणि आपल्या आता नेऊच्यात ते बघा तकडे घर दिसता. त्यामुळे तुमका झूम करून दाखवतोय. काय बघा तकडे एक घर ना त्या घराच्या कडेच नेऊच्यात पिशवी. तर आता एक घेऊन जात आहे. मी बघा रस्तो हैसून म्हणजे आता पहिले आम्ही हैसून चालतच नाही तिथं, पण आता यावर्षी वाढ झाली म्हणजे मस्तपैकी वाट केली, त्याच्यामुळे हैसून गाडी डायरेक्ट आता जाता रस्त्यात दाखवत. पण थैसून खाली उत्तराक फेरी घालण्यापेक्षा अर्ध्यात ठेवतलं मी आणि थैसून मग एक पिशवी नेतलं घरात डोकीवरनं. तर आता तर मित्रांनो एक खेप घातलं आहे म्हणजे 1-2 पिशवी घेऊन येलं. ही एक पिशवी
आणि बघ एक गाडीची पाठी बांधली पिशवी, म्हणजे एक खेप वाचली. हे बघ आता हैसून मका ना आहे ते बघ, ती बाग दिसताना त्या बागेचे ते नेऊन ठेवतंय, मग नंतर मग घेऊन जाते. फायनल मित्र माझे आता पिशव्या झालेल्या आहेत. झाला सार. तर आज फणसाच्या भाजीबरोबर आंब्याचा सार हा. पहिलं पाणी कॉपी काय फणसाचं घर इलो हा. पिवळी बॉडी घातल्या ना खा तर जातं काय बॉल घेतल्या. तर मित्रांनो आपले पिको फणस ठेवलेलो हा बरको तुमका दाखवतोय थांबा. हे बघा संध्याकाळी कापी ना हो, संध्याकाळी कापणार मी मस्तपैकी. आता आपण पहिलं आंब्याचा सार बघूया. आंब्याच्या साराची तयारी काय केलं ना बघूया. आंबो कापल्या ना, मिरची काय काय टाकलं याच्यात, रांगे सांगत जायच्यात काय काय टाकलं आता. खोबरा आंबो लसूण मिरची कढीपत्ता हळद मिक्स करायला लावून घ्यायचं ना. तो नेक टाकून घ्यायचा. थांब तू नको, तू थाय जा बाहेर, जा बॅट बॉल खेळ जा. अरे बॅट बॉल जा बॅट बॉल खेळ. तेल टाकून घे पटकन. मोहरी हा कढीपत्ता एवढ्या मोठ्याने हा. कढीपत्ता लाल झालो हा. पाणी वर मग झाला आपला सार. झालं ना आपलं. आता किती मिनिटं ठेवणार आहे आता उकडत. 10 मिनिटं. 10 मिनिटात झाला. आता काय टाकतं मीठ. ओके 10 मिनिटांना आपलं आता सार रेडी होईल. झाला हा मित्रांनो आपलं सार झालेलं ओके रेडी घरी. आणि आता कढीपत्ता आणि याकडे कांदा कापलेला फोडणीक. तर मित्रांनो आम्ही सुरुवातीक पहिला तेल ओतून घेतलं बघा. आता काय लसूण लाल भाजी करूची आपल्या चिकट लसूण टाकून घेतला पहिले. काय तुका काय होया कांदो ढवळून घेतला. लाल होई तर कांदा करायचा ना. आता मोहरी
थांब तू थांब. हे बघा ही फणसाची भाजी गरे बघा. गरे खाऊ बघा. ते कधी एक तो टाकून दे त्याका नको देऊ. तो टाकून हां हळद टाक आता. मसाला किती चमचे घालू? 4 मसाला. म्हणा मग तेल टाकलं वाईस कमी पडेल. आता आपण फणसाचे गरे टाकूया. मस्त ढवळून घे मस्त. थांब थांब बॅटरी नको ढवळू. थांब स्विच जवळ. होत नाही ते लाल होईत तरी. किती मिनिटं असली जायची? अर्धा तास. दोन तांबे आम्ही पाणी टाकलं. अर्ध ठेवणार. किती अर्ध असणार? अर्ध तास ठेवायचे. आता डायरेक्ट नंतर डायरेक्ट करताय. ओके. मग आपण संध्याकाळी कापूच होतो पण ह्याने आताच या काय फोडल्याने तर गर बघ कसलं मस्तपैकी बरको पण असा बरको. बघा चवीक मात्र एक नंबर हा. बाहेरच घेऊन जातं हे सगळी घाण व्हायत बोटी बिटी टाकूचे. तुम्हाला पहिलं म्हणू मग कोण खाता ते काय कागद बांधून जाम ठेवा उघडं घेऊन व्हा. तसं नाही एखाद्या कागदात या कागदात बांधा. तर मित्रांनो जवळपास अर्ध्या तासानंतर आता आम्ही भाजी उघडतो. परत आता खोबरा टाकूचा. अजून जरा या होते अजून 10-15 मिनिटं जाते ना. बरं आणि काय कोथिंबीर थांब 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 2 मिनिटं. आपली आता भाजी रेडी होईल मस्तपैकी 10-15 मिनिटानंतर. केला बॅटरी आणजा व्हायचा. तर मित्रांनो आमची भाजी रेडी झाली आहे मस्तपैकी. डबल बघूया दाखवायची चिक हे बघा. चांगल्याचं कलर कसे होते. बस झाली बस. मित्रांनो बघा मी आता आंबो कापलाय मस्तपैकी बघा. आणि आता आपलं मेनू बघा. बघा भात, आंब्याचं सार, फणसाची भाजी, भाकरी, पाणी. तर हे आपलं आजचं मेनू हा मस्तपैकी. आणि आजचं तुमका मेनू जर आवडला असेल तर तुम्ही पण कधी जेव केव्हा पुन्हा एकदा आपण ही रेसिपी बनवूया.
आणि व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला.